सर्वप्रथम जे आपल्यापैकी आपल्या परिवारातले जे 75 ठेवीदार त्यांचा जीव गेलेला आहे, त्यांच्या परिवाराला मी श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांच्या परिवाराला मी स्वतः माफी मागतो। कारण 3 वर्षापूर्वी जेव्हा आपण हे आदर्श घोटाळ्या संदर्भात एक आंदोलन उभा केलं होतं, तर माझी अपेक्षा अशीच होती की आपण काही महिन्यातच हे प्रकरण मार्गी काढू। आज 3 वर्ष झालेला आहे। हे प्रकरण 2023 मध्ये बाहेर आला। त्याच्यानंतर जे कानूनी कारवाई आपल्याला करायला होती, पोलीस कंप्लेंट रजिस्टर केल्यानंतर MPID च्या मार्फत याच्या सगळे प्रॉपर्टीज विकून आपल्याला पैसे कशा मिळतील, ऑगस्ट 2024 ला वारंवार जिल्हाधिकारी कार्यालय, DDR आणि नंतर मंत्रालय आणि डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस त्यांच्या ऑफिसमध्ये वारंवार चक्र मारल्यानंतर ऑगस्ट 2024 ला MPID चं नोटिफिकेशन आला। त्याच्यानंतर कोर्टामध्ये ही सुनवाई सुरू आहे। आतापर्यंत कोर्टामध्ये 70 वेळा याची हिअरिंग झालेली आहे। या 2 वर्षामध्ये कोर्टामधले 5 जजेसचा ट्रान्सफर झाला। एक जज समोर पूर्ण प्रकरण सांगितल्यानंतर तो आदेश देणार आणि त्याच वेळी आम्हाला सांगण्यात येतं की जजचं ट्रान्सफर झालेला आहे, आता नवीन जज येणार आहे। मग पुन्हा त्या नवीन जजच्या समोर सगळं प्रकरण मांडायचं। या 2 वर्षामध्ये खूप सारे जे छोटे ठेवीदार होते, 50,000 रुपयापर्यंत ज्यांच्या ठेवी होती आदर्श मध्ये, त्यांचे पैसे देण्यात आलेले आहे। पण 50,000 पेक्षा जास्त रुपये ज्यांचे अडकलेले आहे या आदर्श बँक मध्ये, ते पैसे कधी मिळणार? ते पैसे तुम्हाला त्याच वेळी मिळतील जेव्हा हे मानकापे, अदाने, ते सगळे डायरेक्टर्स, पतसंस्थेची प्रॉपर्टी, त्यांची व्यक्तिगत प्रॉपर्टी, हे सगळी प्रॉपर्टी जेव्हा ऑक्शन होईल, लिलाव होईल, त्याच्यानंतर जे पैसा त्याच्यातून गोळा होईल, त्या पैशातून आपल्याला पैसे मिळणार आहे। दुसरा स्रोत काय आहे की जे कोट्यवधी रुपयांचा कर्ज या मानकापे आदर्श पतसंस्थेने लोकांना वाटलेला आहे आणि ते पैसे परतफेड करत नाही आहे, त्यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे। कारण जे पतसंस्थेचा पैसा जे आहे, जे लोकांनी कर्ज म्हणून घेतलेला आहे आणि परतफेड करत नाही, जोपर्यंत पैसा मिळणार नाही तोपर्यंत आपल्यापर्यंत पैसा पोहोचू शकणार नाही। आता वारंवार आम्ही कृती समिती, आमची सगळी महिला मंडळी वारंवार DDR ऑफिस मध्ये जाऊन, बारिश आएगी तो किसी ने उठना नहीं है,
सबको डट के बैठना है। आंदोलन में शूटिंग चालू, डीडीआर ऑफिस, कलेक्टर ऑफिस वारंवार चक्रा मारून काय परिस्थिती आहे, कधी मिळणार आमचे पैसे, एक प्रश्न गावामध्ये गेल्यानंतर एक ठेवीदार दुसऱ्याला विचारतो, काही झाला का बाबा, मिळणार का, कधी मिळणार। चौकामध्ये बसताना हेच चर्चा व्हायची की मिळतील का आपले पैसे, मिळणार का आपले पैसे, मग मिळणार तर कधी मिळणार। तुम्ही उत्तर काय देत मला माहित नाही आहे, पण एकदा पुन्हा माझा उत्तर ऐकून घ्या। एक एक रुपया तुमच्या पर्यंत तुम्ही जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला सोडणार नाही। हे लढा आम्ही तसा सुरू ठेवणार आहे। याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकतो, याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकतो की आज एक मठाचे महाराज आमच्या सोबत बसलेले आहे। एक एक रुपया पायी पायी जमा करून त्यांनी आपला मठ एक मंदिर उभा करण्यासाठी ते पैसा उभा केला होता। 4.5 लाख रुपये ते आदर्श मध्ये ठेवले होते। या एका माणसाला बघायला येत नाही, डोळ्याने ते अंध, 2 लाख रुपये 3 लाख रुपये त्याचे कसं जीवन जगत असेल, काय प्रशासनाला, पोलिसांना, अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना काय माहित नाही आहे। 75 लोक जेव्हा 1.5 वर्षापूर्वी आपण इकट्ठा झालो होतो तर त्यावेळीचा आकडा होता 24 लोक मेले होते। आज 75 लोकांची हत्या झालेली आहे। हत्या आहे हे। आज आपण कलेक्टर साहेबांना जेव्हा काल आणि परवा आम्ही त्यांना निवेदन दिलं, छत्री आली ना, आणि त्यांना स्पष्टपणे सांगितलं की जे जे तहसीलदारकडे आपले विषय प्रलंबित आहे, ज्याच्यामुळे आपण पुढची कारवाई करू शकत नाही, ते सगळं तहसीलदारांना बोलवा। ग्रामीण पोलीस जेव्हा वसुली करण्यासाठी पोलिसांची मदत लागतं तर ग्रामीण पोलिसांची तक्रार हे आहे की आम्ही तुम्हाला पोलीस संरक्षण देऊ शकत नाही। आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलं की ग्रामीण पोलिसांचेही प्रतिनिधीला इथे बोलवा। 75 लोक मरणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे। 75च्या ते 100 होण्यासाठी ते वाट बघत असेल, पण आज निर्णय कलेक्टर साहेबांचा भेटल्यानंतर काय होतील मला माहित नाही, पण आज 1 जुलै आहे। 31 जुलै 1 महिन्याचा टाइम देत आहे महाराष्ट्र सरकारला। 31 जुलै पर्यंत याच्या बाबतीत कारवाई झाली नाही तर पुढचं आंदोलन जे आहे खूप उद्रेक होणार आहे। त्याच्यामध्ये शांत काही थाली वाजवणार नाही। एका महिन्यानंतर तुमचे हे असतील आणि आमचा मुक्का असतील। किती वेळ थांबायचं, किती काळ थांबायचं। 90 वर्षाचे 80 वर्षाचे लोक काय वाट बघत आहे की नाही, यांचा वाली कोणी नाही आहे, कोणीही यांच्या बाबतीत बोलणार नाही, लढणार नाही, मेले तर मरू द्या त्यांना। मला या गोष्टीचा अभिमान आहे। 2 दिवसापूर्वी काका आणि आमचे कृती समितीचे सगळे लोक होते, मी स्वतः कोर्टामध्ये गेलं एक निवेदन तयार करून, आणि कोर्टामध्ये जजच्या समक्ष उभे राहून, कोर्टामध्ये उभे राहून मी
त्या कोर्टाला हे सांगितलं की आज 3 वर्षामध्ये का असं होत आहे की प्रॉपर्टी आहे, इतकी प्रॉपर्टी आहे त्या मानकापेची की सरकारने निर्णय घेतला तर 8 दिवसामध्ये ते प्रॉपर्टी ते विकू शकता, 10 दिवसामध्ये तुमचा पैसा तुम्हाला परत मिळू शकता. पण नाही, नाही. कोण बोलणार? विधानसभेमध्ये आलतू फालतू चर्चा सुरू आहे. हे लोकांची आठवण तुम्हाला फक्त निवडणुकीचा वेळ येईल. मग हे हिंदू, हे मुसलमान, हे दलित, हे मराठा, हे ब्राह्मण, हे ओबीसी हेच करायचं. माझ्यावरही अशा प्रकारचे आरोप करण्यात आले होते. मी माझा जेव्हा पराभव झाला होता खासदारकीचा नंतर आमदारकीचा, त्यावेळी सुद्धा मी सांगितलं होतं की हे पराभव झाला असेल पण जोपर्यंत तुमचा पैसा मिळणार नाही तोपर्यंत मी तुमची साथ सोडणार नाही. आणि आजही मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. मी हे खरी गोष्ट आहे की महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये लोक माझ्याकडे येतात आणि विनंती करतात की साहेब आमचे पैसे आम्हाला कधी मिळणार, तुम्ही आमचाही लढा तुमच्या हातात घ्या. बघा या शहरामध्ये अजंता कोऑपरेटिव्ह बँक चेअरमॅन साहेब बाहेर आलेले, मलकापूर बँकेचे चेअरमॅन बाहेर मस्त आरामची जिंदगी या बीडच्या ते कुठे नावाचा हजारो कोटी रुपये खाऊन बसलेला आहे. काही दिवस जेलमध्ये होतं, नंतर बेलवर बाहेर आलेला आहे. तुम्हाला या गोष्टीचा आनंद असायला पाहिजे. या हरामखोरांनी सगळे प्रयत्न केले तर आम्ही त्याला बाहेर येऊ दिलं नाही. हे आताच आहे. काय त्यांनी प्रयत्न नाही केले. मोठे मोठे वकिलांना लावले की नाही मला बाहेर पडायचं आहे, बाहेर यायचं आहे. अरे तू आज त्यांचे पैसे दे, उद्या मी तुला बाहेर काढतो. आता काही आकडे जे माझ्याकडे प्राप्त झालेले आहे फक्त तुमच्या जानकारीसाठी सांगू इच्छितो की एक 25,000 रुपयापर्यंत जितके लोकांना पैसे देण्यात आलेले आहे ते 23,500 ठेवीदारांना ज्यांच्या ठेवी 25,000 पर्यंत होता त्यांना त्यांचे पैसे मिळालेले आहेत. 25,000 ते 50,000 ज्यांची ठेवी होतं त्यांना 665 लोकांना त्यांचे पैसे मिळालेले आहेत. 40,000 काही होते, 25,000, 40,000, 50,000. आता जे उरलेले आहे त्या उरलेल्यापैकी 1 लाख ते 3 लाख पर्यंत ज्यांची ठेवी आहे हे किती आहे ते जवळपास 3,000 ठेवीदार आहे. 2,977 ज्यांच्या ठेवी 1 लाख ते 3 लाख पर्यंत आहे. 3 लाख ते 5 लाख पर्यंत ज्यांचे पैसे आहे त्यांची संख्या आहे 1,287. 1,287 5 लाख पर्यंत ज्यांचे पैसे अडकलेले आहेत. आणि 5 लाख पेक्षा अधिक जे आहे ठेवीदार याचा आकडा आहे 1,882.
1 कोटीपर्यंत ज्यांचे पैसे अडकलेले आहेत ते 24 ठेवीदार आहे 1 कोटीपर्यंत. आणि 1 कोटीच्या पुढे ज्यांचे पैसे आहे त्याचा आकडा आहे 35 लोकांचे 1 कोटी रुपयाचे वरचे पैसे आहेत. मला असं वाटतं की सगळ्यात जास्त जे ठेवीदार आहे ते 1 लाख ते 3 लाख पर्यंतचे जे ठेवीदार आहे आणि त्याच्यानंतर 5 लाख पेक्षा अधिक ज्यांच्या ठेवी आहे त्यांचे पैसे अडकलेले आहेत. आता सिस्टम कसा चालतो, या मानकापेचे आदर्शचे 5 गाड्या होतं. जेव्हा ते केस रजिस्टर करण्यात आलं होतं पोलिसांनी ते सगळ्या गाड्या जप्त केले होते. फॉर्च्युनर सारखी गाडी मोठी मोठी मानकापे साहेब होते. त्याला वाटलं असेल कोण माझा काय वाकडा करणार, त्यांनी कधी भेटलंच नाही होते मला. तर त्या 5 गाड्या ते ताब्यात घेतल्यानंतर काही महिन्यातच त्याचा लिलाव झाला असतं तर कमीत कमी 1 कोटी 30 लाख रुपये त्याच्यातून आले असते आपल्याला. त्यावेळी त्याचा लिलाव झाला असतं तर गाड्या कुठे आहे, DDR ला विचारलं, काकडे साहेबांना विचारलं तर कळतं. एक गाड़ी इधर है, एक गाड़ी उधर है, बाकी गाड़ियां किधर है. म्हणजे ते भंगारामध्ये ठेवलेली आहे ते गाड्या. ते पैसे आले असते 1 कोटी रुपया ही का होईना, आपण कमीत कमी किती लोकांना 1-1 लाख रुपया दिले असतं त्याचं म्हणून 100 लोकांना दिलं असतं. पण प्रक्रियामुळे ते सगळ्या गाड्या जे आहे ते भंगार मध्ये झालेले आहेत. 30 लाख रुपये 40 लाख रुपये ही आता येणं शक्य नाही आहे त्या गाड्यांचं. आता आम्ही एक शिष्टमंडळ तुमच्यापैकीच एक 10 लोकांना, कारण आपले जे पोलीसवाले आहे ना त्यांनी सांगितलं, पोलीसवाल्यांनी मला सांगितलं की ते विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जसं झालं होतं तसं तर नाही होणार ना. इतक्या पोलिसांनी मला फोन केलं आणि ते वारंवार एकच प्रश्न विचारत होते, ते विभागीय आयुक्त मध्ये जसं तुम्ही घुसले होते तसं तर काही करणार नाही ना. मी म्हटलं नाही करणार. त्यावेळी सुद्धा आम्ही जाणार नाही होतो. पण त्यावेळी एक विभागीय आयुक्त जे होते त्यांनी म्हटलं की मी माझ्या कॅबिनच्या बाहेर येणार नाही, फक्त 5 लोक या, मला भेटा आणि जा. मी म्हटलं तू का तेरे अच्छे भी आएंगे बा. ओ दादा आणि आपण 6-7 तास तिथे आंदोलन केले. आपल्यावर आसू गॅस सोडण्यात आलं होतं, लाठीचार्ज केलं होतं पोलिसांनी. कशासाठी? हे लोक आपल्या हक्काचा पैसा मागण्यासाठी आले होते. तर कशाला तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने गेले तुमचे पैसे, हेच त्यांचं सांगण्याचा अर्थ होता. पण आपण इथे लढा दिला. आजही आपण इथे बसा, 10 लोक आपल्यापैकी ठरवण्यात आलेले आहे. आम्ही निर्णय हे घेतला की जे सगळ्यात जास्त वयोवृद्ध लोक आहेत त्यांना कलेक्टर साहेबांच्या समोर आपण उभे करू. नाहीतर सगळ्यांची इच्छा असली असती की मुझे भी लेकर जाइए, लेकिन हम भी इन अधिकारियों को बताएंगे कि तुम्हारा भी बूढ़ा बाप हो सकता है. अगर तुम्हारे बूढ़े बाप को तुम्हारी बूढ़ी माँ के साथ अगर ऐसा कोई हुआ
तो तुमच्याकडे होते. मग आम्ही 6 महिलांना आणि 4 पुरुष जे वयोवृद्ध आहेत यांना घेऊन आम्ही कलेक्टर साहेबांकडे जाणार आहे. ते काय बोलतील मी परत येऊन तुम्हाला हे सगळं सविस्तर सांगतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता शेवटची तारीख कोणती? 31 जुलाई. 1 महीने के बाद 31 जुलाई के बाद एक हिंदी में कहावत है, अगर घी सीधी उंगली से नहीं निकल रहा है तो उंगली हाँ काकू की उंगली तो पहले से टेढ़ी हो चुकी है काकू. हम लड़ेंगे और मुझे पूरा विश्वास है ये लड़ाई हम जीतेंगे. यकीनन जो सिस्टम के खिलाफ हम लड़ रहे हैं वो इतना भ्रष्ट सिस्टम हो चुका है, इतना भ्रष्ट सिस्टम. आता आमची एक बहीणनी सांगितली, इतके सारे आमदार, इतने सारे खासदार, इतके सारे मंत्री आहे, तुम्हाला तुमचे पैसे पाहिजे असेल त्या मंत्र्यांकडे जा आणि त्यांना सांगा की तुम्ही माझे पैसे काढून द्या, मी तुम्हाला काही कमिशन देतो. ते कुर्सीवरून उभे राहणार तुम्हाला सल्यूट करायला. मी तुम्हाला काही देतो, तुम्ही माझे पैसे काढून द्या. नाहीतर कोणीही तुमच्या बाबतीत विधानसभेमध्ये बोलायला तयार नाही आहे. मला वाटतं अंबादास दानवे साहेबांनी बोलले होते. मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी आपली आवाज उठवा, कारण सत्तेमध्ये बसलेले लोक आपल्या सरकारच्या विरोधात बोलणार नाही बोलणार मला माहित नाही आहे. दुर्दैव याचं वाटतं, दुःख याचं वाटतं की विधानसभेमध्ये इम्तियाज जलील असला असतं तर देवा भाऊला खुर्चीवर बसू दिलं नसतं. मैं आप लोगों से सबसे अनुरोध कर रहा हूं कि हम लोग कुछ देर के लिए जाकर हमने सभी तहसीलदारों को, मंडल अधिकारियों को, ग्रामीण पुलिस के पदाधिकारियों को, हमने सबको यहाँ पर बुलाया है. कलेक्टर साहब को पूरे आंकड़े, पूरी जानकारी देंगे और उनकी तरफ से क्या फैसला आता है, ये फैसले के साथ साथ उनको हमारा सबका फैसला भी सुना देते हैं. 31 तारीख के बाद अगर मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री शहर के अंदर पैर रखेंगे तो हम भी देखेंगे फिर क्या होगा. तैयारी रहेगी? आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की थोडा वेळ इथे बसून राहावं. मला माहित आहे की सगळ्यांच्या शेतीमध्ये पेरणी सुरू आहे. मला सांगण्यात आलं होतं की साहेब आता पाऊस पडत आहे, पेरणी आहे. एक बार ये लड़ाई लड़ लीजिएगा, उसके बाद फिर अच्छी से पेरनी करिएगा, अच्छी फसल भी आएगी, अपना पैसा भी वापस आएगा उसमें. खूब खूब धन्यवाद.